तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घ्यायची, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी अद्रक घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी प्युरे तयार करायची बघा अशी. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याला मस्त गरम करून घ्यायचे. जिरं टाकायचं आहे थोडंसं, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, आणि एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला, त्याला 1 मिनिट मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचे. थोडासा फक्त सोनेरी रंग हे बघा आता आलेला आहे त्याला. आता एक मीडियम आकाराचा टोमॅटो तो देखील बारीक चिरून त्याला 2-1 मिनिटं मोठ्या आचेवर थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा आता छान फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ते घालायचे आणि आता त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आटेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवर त्याला फ्राय करून घ्यायचे. अशा रीतीने हे बघा आता आजूबाजूला त्याला तेल सुटलेलं म्हणजे आपला मसाला जो आहे हा छान रीतीने फ्राय झालेला आहे. खूप भन्नाट टेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा. आता थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 उकडलेली अंडी अशी मधोमध कापून घालून घ्यायची आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. अशा रीतीने थोडंसं मीठ टाकायचं आहे. परत एकदा मिक्स करून घेऊ. लिंबू हे खूप महत्त्वाचं आहे ह्या रेसिपीमध्ये, कारण लिंबूचीच चव या रेसिपीला एकदम जबरदस्त बनवते. आणि कोथिंबीर एकदम फ्रेश कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आणि इतकी जबरदस्त रेसिपी आहे मित्रांनो, हे नुसती सांगून तुम्हाला कळणार नाही. तुम्ही याच्यासाठी बनवा, हिचा आस्वाद घ्या, टेस्ट करा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली. ते खूप जबरदस्त लागते. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.